नाशिकमधील तोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले। गोदाघाट परिसरामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये आता वाढ झाली। गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, आता नेमकी नाशिकमधली काय स्थिती आहे? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर रामकुंडामध्ये आता पाणी जे आहे ते वाढलेलं आहे। पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास कमरेच्या वर हे जे पाणी आहे पुराचं आपल्याला गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गंगापूर धरणातून सध्या 6356 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दुपारी 3 वाजेपासून हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 4018 क्युसेक वेगानं वाढवण्यात आलेला आहे आणि दुपारपर्यंत हाच पाण्याचा विसर्ग जो आहे तो 2338 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू होता। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि पावसाचा देखील जोर वाढला आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं पाणी देखील आपल्याला या ठिकाणी रामकुंड परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जी मंदिरं आहेत ती पुराच्या पाण्याने आपल्याला वेढली गेल्याचं पाहायला मिळत आहेत। अनेक लहान जी मंदिरं आहेत, गोदावरी पात्रामध्ये असलेले जे पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। निखिला, खरं तर अशाच पद्धतीचा जर आणखी पाऊस सुरू असला तर गंगापूर धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना जो आहे तो पाण्याचं एकूणच प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। निखिल।